आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे जी राज्याच्या भविष्यावर थेटपणे परिणाम करू शकते। बातमी आहे शिक्षण क्षेत्रातली। राज्यामध्ये नवं शैक्षणिक वर्ष सुरू झाले, विद्यार्थी आता शाळेत जायला लागलेत आणि आता वाद सुरू झालाय की या विद्यार्थ्यांनी काय शिकावं आणि काय शिकू नये। वादाच्या केंद्रस्थानी आहे हिंदी भाषा। केंद्र सरकारने तयार केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना आता 3 भाषा विषय शिकावे लागतील। मराठी आणि इंग्रजी या 2 भाषा आधीच शिकायच्या होत्या, आता त्यात विद्यार्थ्यांना आणखी एक तिसरी भाषा शिकावी लागेल। ही तिसरी भाषा हिंदी असावी की नाही हा वादाचा मुद्दा आहे। 2 महिन्यांपूर्वी राज्य सरकारने एक GR काढला आणि ही तिसरी भाषा हिंदी असावी असं अनिवार्य केलं होतं। आता सरकार म्हणतंय हिंदी अनिवार्य नाही तर सर्वसाधारण असेल। पण सरकारच्या या शाब्दिक खेळांच्या जरा पलीकडे जाऊन बघितलं तर महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या मुलांना पहिल्या वर्षापासून हिंदी भाषा शिकणं सक्तीचंच करतंय हे स्पष्ट दिसतंय। मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सरकारच्या निर्णयाला जोरदार विरोध सुरू केलाय। अरे क्या भाई, बहुत खुश लग रहे हो, किधर? अरे वो पोहे पोहे पोहे? अच्छा, मतलब पोहे खा के आए क्या? नहीं, स्विमिंग पूल में पोहे। पहले में शीरा, फिर पोहा, फिर उधर बहुत खिचड़ी था, लेकिन पानी अंग में मिसळने के बाद उसका इतना मजा आया ना कि उसका कोई उपमाच नहीं है। हाँ। क्या बात कर रहे हो? अभी किधर जा रहे हो? अभी चाह पीने की चाह हो रही है, चलो। हा व्हिडिओ बघून तुम्हाला हसू आलं ना? हसा आत्ता हसा, पण पुढच्या काही वर्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला ही आणि अशीच मराठी ऐकायला मिळणार आहे। कारण महाराष्ट्राच्या येणाऱ्या पिढीची हीच मराठी भाषा असणार आहे। कारण महाराष्ट्र सरकारने त्यासाठी तयारी सुरू केली आहे ना। राज्य सरकारचा आजचा हा निर्णय मराठी भाषेच्या या असल्या भविष्याची पायाभरणी करणार आहे। काय लिहिलंय या निर्णयात? महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी तिसरी भाषा ही सर्वसाधारणपणे हिंदी भाषा असेल। जर विद्यार्थ्यांना हिंदी व्यतिरिक्त तिसरी भाषा वेगळी घ्यायची असेल तर त्यांनी शाळेला सांगावं। 20 विद्यार्थ्यांनी एकाच भारतीय भाषेचा पर्याय दिला तर त्यांना शिक्षक दिला जाईल। नाही मिळाला शिक्षक तर ऑनलाईन पद्धतीने ही भाषा शिकवली जाईल। आता 20 पेक्षा जास्त मुलांनी इतर भारतीय भाषा मागितली नाही तर त्यांना हिंदीच शिकवली जाणार। याचा अर्थ हिंदी हीच आपल्या शाळांमध्ये तिसरी आणि सक्तीची भाषा असेल हे सांगायला तज्ञाची गरज नाहीये। सरकारच्या याच निर्णयाला राज ठाकरे यांनी विरोध केला आणि कशी शिकवता हिंदी तेच बघतो असा थेट इशारा दिलाय। शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत असेल आव्हान म्हणून घ्यावं। आज आमचं पत्र जाणार आहे पहिल्यांदा सर्व शाळांमध्ये आणि कोणत्या शाळा हिंदी शिकवतात तेच मला बघायचं। उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार, कळलं का? आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला। मराठी आमच्या हक्काची, मराठी आमच्या हक्काची। 2 महिन्यांपूर्वी जेव्हा राज्य सरकारने या संदर्भातला GR काढला होता तेव्हाही राज ठाकरेंनी विरोध केला होता। तेव्हा राज्य सरकारने आपण सक्ती करणार नाही असं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात अनिवार्य ऐवजी सर्वसाधारण असा शब्दच्छल करून सरकारने तोच निर्णय पुढे रेटलाय। शास्त्र असं बोलतंय की लहान मुलांचं ग्रास्पिंग पॉवर जास्ती असते। बाल वयामध्ये त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण घेणं हे त्या मानाने मोठ्या प्रमाणात आहे असं शास्त्र बोलतंय। आणि म्हणून मला वाटतं की लहानपणापासूनच त्या विद्यार्थ्याला भविष्याचे जे काही आपल्या भारत पातळीवरचं जे काही गुणांकन होणार आहे त्याच्यामध्ये पण आपले मुलं मेरिटमध्ये मोठ्या प्रमाणात आले पाहिजे। आम्ही निषेध सरकारचा आम्ही करतोय।
राज ठाकरेंसोबतच शिवसेना ठाकरे गटानंही सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध केलाय। हिंदी भाषा आम्हाला येते, उत्तम प्रकारे येते, आम्हाला शिकवण्याची गरजच नाही। किंबहुना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांपेक्षा उत्तम हिंदी आम्ही बोलतोय मुंबईमध्ये, आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी भाषिक आहेत। महानगरपालिका हिंदी शाळा सुद्धा चालवते आमच्या अनेक वर्षापासून, माहिती आहे का तुम्हाला? तो ज्यांना हिंदी येते त्यांच्यावर तुम्ही कशा करताला? आम्हाला येत आहे ना, आम्ही हिंदीला कधी विरोध केला नाही, पण तुम्ही शालेय अभ्यासक्रमामध्ये ही सक्ती करू नका। शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोनही पक्षांसाठी मराठी माणूस आणि मराठी भाषा हा कळीचा मुद्दा आहे। त्यामुळे ऐन महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर जर भाजप प्रणित महायुतीचं सरकार मराठीच्या मुद्द्यावर या दोनही पक्षांना असा फुलटॉस देणार असेल तर मराठी भाषेसाठीची ही मॅच दिसते तितकी सरळ नक्की नाहीये। 3 भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं, कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही। आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? सन्माननीय श्री राज ठाकरेंचा आग्रह आहे की 2च भाषा ठेवा। मला असं वाटतं की केंद्र सरकारने एनईपीच्या माध्यमातून 3 भाषेचं सूत्र, आणि हे काही एनईपी केवळ केंद्र सरकारने तयार केली नाही, देशभरातल्या एक्सपर्ट्सनी बसून एनईपी तयार केली। केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार हे त्रिभाषा सूत्र आणल्याचा दावा मुख्यमंत्री करतायत, पण इतर गैर हिंदी भाषिक राज्यांनी मात्र हिंदीच्या या सक्तीचा स्वीकार केलेला नाहीये। त्यामुळे सरकारच्या या धोरणात राजकीय फायद्याचा वास येतोय। बिहार राज्याच्या निवडणुका तोंडावर आहेत। मुंबईमध्ये घडलेली कोणतीही घटना बिहारच्या राजकारणात परिणामकारक ठरते। जर भाजप महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करत असेल तर त्याचा फायदा त्यांना बिहारच्या निवडणुकांमध्ये होणार हे निश्चित आहे। शिवाय महाराष्ट्राच्या IAS अधिकाऱ्यांमध्ये हिंदी भाषिक अधिकाऱ्यांचं मोठं प्रमाण आहे। या निर्णयामागे तीच लॉबी असण्याची ही दाट शक्यता आहे। कुठच्या IAS अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का? आणि ही त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे, सरकार ते सरकारमधला विषय आहे, त्याचा शिक्षण धोरणाची काय संबंध येतो? काहीच संबंध नाही त्या गोष्टींची। आहेत माझ्याकडे नाव आहेत। राज्यात सगळ्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी सक्तीची करण्यात आली आहे, पण अनेक खासगी शाळा अजूनही मराठी शिकवत नाहीत। राज्यात सर्व शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजीही सक्तीची करण्यात आली आहे, पण सर्व शाळांमध्ये दर्जेदार इंग्रजी शिकवण्याच्या पुरेशा सुविधा नाहीयेत। आणि आता शाळा सुरू झाल्यावर पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा घाट सरकारनं घातलाय, आणि त्यावर मनसेनं पुस्तकं विकू देणार नाही, शाळेत शिकवू देणार नाही असे इशारे दिलेत। या देशामध्ये भाषिक अस्मिता हा राजकीय विषय होता आणि राहील, पण घिसाडघाईनं सामंजस्य न दाखवता दमदाटी करून शाळेतल्या लहान मुलांचा, त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या भविष्याचा राजकारणासाठी उपयोग करून घेणं हे गलिच्छ राजकारणाचं लक्षण आहे। पण दुर्दैवानं तेच गलिच्छ राजकारण महाराष्ट्राची सध्याची ओळख बनली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।